तात्या, देशमुखांच्या घरात लेक जाणार म्हणून खूप आनंद झाला होता आम्हाला, पण हे असं सगळं आमच्या नशिबी येईल असं वाटलं नव्हतं. देशमुखांच्या घरात मुलीला नाकारलं हे बाहेर कळलं तर कोण करेल तिच्याशी लग्न? मुलीतच खोट आहे असंच सगळं बोलणार. तुमची घालमेल समजू शकतो मीही एका मुलीचा बाप आहे, घरात 2 नाती आहेत. हे असं काही घडेल अजिबात कल्पना नव्हती मला. या घरात माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या जातात हे माहिती नव्हतं मला. तात्या, मला खरंच काही माहित नाही. आलेल्या पाहुण्याला नाराज करून पाठवण्याची संस्कृती नाही या घराची, पण आज आमचाच नाईलाज झालाय. पण मी तात्या देशमुख तुम्हाला शब्द देतो, आजपासून तुमच्या मुलीची जबाबदारी माझी. तिच्या लग्नाचं मी बघेन, विश्वास ठेवा माझ्यावर, आणि जमलं तर माफ करा. तात्या, असा हात जोडून आम्हाला लाजवू नका. तुमच्या घराची सोयरीक आमच्या नशिबातच नव्हती अशी आमची समजूत घालतो आम्ही. येतो. मयुरी, जमलं तर माफ कर पोरी. सिद्धू कुठं आहे? बापू काका, मला लग्न करायचंय, पण घरच्यांना कसं सांगू तेच कळत नाही. तुला मुलगी पसंत आहे ना? अरे मला ती पसंत आहे, मला खूप आवडते ती. अरे विषय संपला. मी हेच विचारणार होतो तुला. अरे तुझ्याच सांगण्याची वाट बघत होतो आम्ही. आता संध्याकाळी आपण बघण्याचा कार्यक्रम करून टाकू. मी बापू काकांना सगळं सांगितलंय आणि तो घरी सगळ्यांना सांगणार आहे. आणि आज संध्याकाळी आपला बघायचा कार्यक्रम ठेवूया म्हणाले. अरे वा, डॉक्युमेंटरी सुद्धा आज इथे बिग बजेट पिक्चर झालंय. अहो तात्या, सिद्धूला बघायला आलेली मुलगी आली बरं का. मुलगी पसंत आहे मला, पण मयुरी नाही, आदिती. आदिती माझी फक्त मैत्रीण नाहीये, माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. आणि मी लग्न करेन तर फक्त आदितीशी. सिड, हे काय केलंस तू?
ही वेळ नव्हती हे सगळं सांगण्याची. अदिती, अगं मी जर आज सांगितलं नसतं तर वेळ आणि तू दोघी माझ्या हातातून निघून गेला असतात आणि ते मला नको होतं. आणि तुझ्या घरच्यांचं काय? किती दुखावले असतील ते. ही सगळी माणसं खूप चांगली आहेत आणि आपण खूप त्रास देतोय त्यांना. आणि आपल्या त्रासाचं काय? आदिती, मी माझ्या घरच्यांना चांगलं ओळखतो. ते आपल्याला नक्की समजून घेतील. त्याचीच तर भीती वाटतेय ना. सेठ, तुझ्या घरची माणसं खूप समजूतदार आहेत, चांगली आहेत. पण त्यांना जशी सून हवी आहे तशी मी नाही येणार आहे. या घरच्या सुनेकडून फार वेगळ्या अपेक्षा आहेत त्यांच्या, आणि त्यातली एकही मी पूर्ण करू शकत नाही. या घरची सून म्हणून हे लोक मला जो जीव लावतील तसाच जीव जर मी नाही लावू शकले तर काय करणार आहे मी? आदिती, तू आता या सगळ्या गोष्टींचा विचार का करतेस? विचार करावा लागेल सेठ, कारण मला खरंच सवय नाहीये इतक्या लोकांची. लहानपणापासून मी फक्त मॉम डॅडना भांडताना बघितलं. हे इतके लोक, त्यांचं प्रेम कधीच माझ्या वाट्याला नाही आलंय. सेठ, तूच बघ ना. तू इथे आलास की तुला काय खायला घालू आणि काय नको अशी अवस्था होते तुझ्या आईची आणि तुझ्या काकूंची. मला कधीच कोणी प्रेमाने बनवून भरवलं नाहीये. माझी आजारपण पण माझ्या मेडने काढली. माझ्या मॉमच्या स्पर्शापेक्षा जास्त माझ्या मेडचा स्पर्श माझ्या लक्षात आहे. तुझं तुझ्या काकांशी सुद्धा किती छान जमतं. मला माझ्या डॅडनी गप्पा मारण्यासाठी सुद्धा कधी वेळ दिला नाहीये रे. तात्या, बयोबाई यांनी जसा तुला जीव लावलाय तसा मायेने कधीच कुणीच जीव लावला नाहीये मला. तूच सांग, या सगळ्याची जर सवयच नसेल तर कसं सांभाळणार आहे मी हे घर? आणि तुझ्या घरच्यांनी तरी मला सून म्हणून का स्वीकारावं? सेठ, या एवढ्या माणसांना त्रास झालेला नाही बघवणार मला. आदिती, तुझ्यामुळे कोणालाही काही त्रास होणार नाही. आणि तसंही आपण इथे कुठे राहणार आहोत? लग्न केलं की फक्त काही दिवस, मग अमेरिका. इथे फक्त आपण दोघंच आणि आपल्या दोघांचा संसार. आणि तुझ्या घरच्यांचं काय? माझ्यामुळे तू त्यांच्यापासून लांब गेलेलं नाही आवडणार मला. आता हे तुला कोणी सांगितलं की तुझ्यामुळे मी त्यांच्यापासून लांब जातोय? आदिती, तू आयुष्यात येण्याच्या आधीपासून मी ठरवलं होतं अमेरिकेला जायचं. आपण भेटलो असतो किंवा नसतो तरी मी अमेरिकेला जाणारच होते. त्यामुळे तू या गोष्टीची गिल्ट ठेवू नकोस. कसं गिल्ट घेऊ नकोस? ही एकच गोष्ट नाहीये ना. माझ्या मॉमच्या डिवोर्स बद्दल तुझ्या घरच्यांना जेव्हा कळेल तेव्हा स्वीकारतील ते मला? What is this, Milind? हो ना, खूपच अनडेव्हलप गाव दिसतंय. या ऍक्च्युली याच्यावरूनच कळतंय की सिद्धार्थच्या घरच्यांचं स्टेटस काय असेल ते. लुक मिलिंद, या अशा गावातल्या मुलाशी मी अदितीचं लग्न मुळीच होऊ देणार नाहीये. ओके ओके, आता आलोच आहे ना तर भेटून घेऊ त्याच्या घरच्यांना. अरे पण त्यांचं घर शोधायचं कसं? हे हो भाऊ, एक्सक्यूज मी, एक मिनिट. हा बर. इथे देशमुख कुठे राहता सांगता येईल का? पलीकडच्या गल्लीत 2 देशमुख आहेत, मागच्या गल्लीत 4 देशमुख आणि अख्खं गाव देशमुखांचं आहे. तुम्हाला त्यातले कोणते देशमुख हवेत? म्हणजे बघा, त्यांचा मुलगा मुंबईत असतो. येथे प्रत्येक घरातील एक मुलगा मुंबईला आहे. तुम्हाला कोण पाहिजे सर?
त्याचं नाव काय आहे? सिद्धार्थ सिद्धार्थ हा, सिद्धार्थ देशमुख. सिद्धू दादा हा. हा, इथनं वरच्या अंगाला जा, कोणी पण त्याच्या वाड्यापर्यंत नेऊन सोडेल तुम्हाला. ओके, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सर. चला. पोर बावरला असेल हो. आजवर कधी असा नाही वागला तो. एवढा मोठा निर्णय सांगायला नसेल जमलं त्याला. तात्या माफ करा ना त्याला. तरी आपण त्याला पहिल्यांदा विचारलं होतं, तेव्हा का खोटं बोलला? काय ते म्हणे डॉक्युमेंटरी करायला आलीये. डॉक्युमेंटरी म्हणता म्हणता घरात कधी एंट्री केली कळलंच नाही. हे पण हे सगळे ना हे तुमचे लाड आहे. 1000 वेळा सांगितलं होतं तुम्हाला, नका पाठवू त्याला मुंबईला शिकायला, तिकडे गेला की तिकडचाच होईल. पण नाही, माझ्या मेलीचं कोण ऐकतंय? हो ना, मलाही त्याचं हे असं खोटं बोलणं अजिबात आवडलेलं नाहीये. मला त्यांनी सांगितलं होतं. काय? अरे बापू, सिद्धू आपला पुतणा आहे म्हणून तर तू खोटं बोलत नाहीस ना? नाही नाही, मी खरं सांगतोय अप्पा. तो डॉक्युमेंटरी त्याला आवडते असं नाही. दुसरीच मुलगी कोणीतरी माझा समजून घेताना काहीतरी घोटाळा झाला. मला वाटलं तो ह्या स्थळाबद्दल बोलतोय आणि त्या दोघांना वाटलं की आज डॉक्युमेंटरीचा बघण्याचा कार्यक्रम आहे. बाई, म्हणून ती पोर एवढी आनंदात होती. आपण सगळ्याजणी प्रत्येक गोष्टी तिलाच विचारत होतो, तुला हे आवडतं का? त्यामुळे पण गैरसमज झाला असेल. माझं चुकलं, मला शिक्षा द्या. मीच आई म्हणून त्याचं मन जाणून घ्यायला कमी पडले. मला शिक्षा द्या. नाही नाही, मीच बाप म्हणून त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं. मला शिक्षा द्या. आमच्यामुळे त्यांच्या गैरसमजाला खतपाणी मिळालं. आम्हा सख्या चुलतींना शिक्षा द्या. मलाही असंच वाटतंय. घरचाच मुलगा आहे आणि आत्या म्हणून माझाही जीव तुटतोच ना. तात्या, आता तुम्हीच मोठ्या मनानं माफ करून टाका त्याला. कसं माफ करू? घरात कोणाला सांगितलं असतं तर काय कोणी खाल्लं असतं काय? सिद्धूला शिक्षा ही व्हायलाच हवी आहे आणि ते मीच देणार. राघव, व्हॉट हॅपेंड? गाडी बंद पडली. अरे बंद पडली म्हणजे काय? अशी कशी बंद पडली? काय केलंस तू? व्हॉट? महालक्ष्मी डार्लिंग, मी काय केलंय? महालक्ष्मी, तू बघितलेस ना किती वळणावळणाचे रस्ते होते. और ऐसा टर्न तो मैंने सीरियल के ड्रामा में मैंने देखा. आणि तो खड्डा बघितलास ना तू, त्याच्यात आपटली आणि पडली बंद. आता त्याला मी काय करणार? राघव, पहिले तर तुझी फिल्मीगिरी बंद कर आणि बघ लवकर गाडीचं काय करता येते ते. ओके डार्लिंग, चिडचिड नको करू. मी बघतो काय करायचं. अरे आपल्याला जायला उशीर होतो राघव. ओके. राघव, तुझ्याच्यानी होणार आहे का की आपण मेकॅनिकला बोलवायचं? महालक्ष्मी, होईल सगळं नीट. तू गाडीत जाऊन बस. अरे गाडीत कशी जाऊन बसू मी? एकतर आपली गाडी बंद पडली, माझ्या चेहऱ्यावर डस्ट जमा होतीये, स्किन टॅन होतीये. किती मोठा प्रॉब्लेम आहे, तुला कळतंय का माझ्या स्किनचा? महालक्ष्मी, तू गाडीत जाऊन बस. तुझे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील. राघव, आता गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं जास्त गरजेचं आहे. आणि हो, ते मिलिंद आणि अल्विरा आपल्या पुढे गेले नाही पाहिजे. बघितलंस, ज्याची आपल्याला भीती होती ना तेच झालं. गेले ते दोघं पुढे आपल्या निघून. आता हा इथे कशाला येतोय? Hey, what happened? महालक्ष्मी, निघताना तू ज्या स्पीडने निघाली होतीस ना, तर मला असं वाटलं की तू आधी तिला भेटून तिला घेऊन परत मुंबईला निघाली असशील.
पण तू अजून इथेच आहे. लुक मिलिंद, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. गुरुजी नेहमी म्हणतात योग्य वेळ आल्याशिवाय काहीही घडत नाही. अतिघाई संकटात नाही. तरीही व्यर्थ धावपळ करतात लोक. शट अप, जस्ट शट अप. मी वेळेनुसार नाही, वेळ माझ्यानुसार चालते. ओके अलविदा, आपण पुढे जाऊ. बाय. सापडले का तात्या? नाही अगं, घरात कुठेच नाहीयेत ते. नानी, अगं टेरेसवर पाहिलंस का? हो ताई, पाहिलं मी, तिथेही नाहीयेत ते. तुम्ही बाहेर बघा, मी आप्पांना फोन करते. हो चालेल, चला लवकर. आदिती. अरे हे साडीच. आदिती, अगं अगं तात्या कुठेतरी निघून गेलेत. सापडत नाहीत. घरातले सगळे टेन्शन मध्ये. काय? आपल्यावर खूप रागावले असणार ते. माझ्यामुळेच झालंय सगळं. किती छान वातावरण होतं घरातलं. सगळे किती आनंदात होते, हसत खेळत होते. तुझ्यासाठी स्थळ आलंय म्हणून किती छान वाटत होतं सगळ्यांना. आणि मी हेच नकोय मला सीट. नाती तुटली ना की खूप त्रास होतो. मी भोगलाय तो. असं वाटतं जगातल्या कुठल्याही माणसाला हा त्रास होऊ नये. मला नाही आवडत कोणाला हा त्रास झाला तर. आदिती, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुझी काहीच चूक नाही आणि मी आहे ना. अजिबात काळजी करू नकोस. सगळं नीट होईल. मिलिंद, तुला सांगितलं होतं राईटला जायचंय, तू लेफ्टला का घेतलीस गाडी? सापडतंय का आता आपल्याला? सापडेल ग, शोधू ना आपण. काय शोधू ना? तू कधीच फॉलो करू नकोस मला आयुष्यात. तुला फॉलो केलं म्हणून तर हा प्रॉब्लेम झालाय ना. मिलिंद, ही आर्ग्युमेंट करण्याची वेळ नाहीये. मुकाट्याने आमच्या गाडीला फॉलो कर. हळू हळू हळू. आप्पा, तात्या आले. तात्या, बस. कुठे होते तात्या तुम्ही? अरे कोणीतरी पाणी आणा. पाणी आण. बस बस. हा, पाणी दे लवकर. तात्या पाणी घ्या. तात्या, कुठे गेला होतात? आम्हाला काळजी वाटत होती तुमची. तरी तुम्हाला सांगत होते यांना जास्त टेन्शन देऊ नका, पण माझं कोणी ऐकेल तर ना. झाला का माझ्या नातवाला त्रास देऊ? का अजून काही बाकी आहे? मी नाही, त्यांनी मला त्रास दिलाय. काही त्रास वगैरे दिलेला नाहीये त्यांना. जे खरंय तेच सांगितलंय. तात्या, मी माफी मागतो. जमलं तर माफ करा. माझ्या सिद्धूमुळे तुमची मान खाली गेली. ज्याच्यामुळे तात्या देशमुखाची मान खाली जाईल असा माणूस जन्माला यायचा आहे अजून. हे घर म्हणजे काय पत्त्याचा बंगला नाही आहे. नात्यांच्या भक्कम भिंती बांधल्या आहेत मी. मला वाईट वाटलं तर माझ्या मुलांच्या डोळ्यात पाणी येतं, एवढं नशीबवान आहे मी. काही त्रास झाला नाहीये मला, बस थोडासा राग आला होता. मळ्यात जाऊन झाडाखाली झोपलो होतो मी.
तात्या थोडा त्रास झालाय मला. नातवाला त्याचा जोडीदार निवडायचा हक्क आहे, पण आधी त्यांनी सांगायला हवं होतं. मी असं सोडणार नाही त्याला. तात्या, तात्या, चूक झाली माझी. मला माफ करा. आज जे झालं ते व्हायला नको होतं. खरं तर मी सगळ्यांना सांगणार होतो आदितीबद्दल, पण माझी हिंमत होत नव्हती. पण तात्या, मी बापू काकाला सगळं सांगितलं होतं. मला केव्हा सांगितलं होतं? असं काय करतोयस बापू काका? तुला सांगितलं होतं मी, मला एक मुलगी आवडते, तिच्या बरोबर लग्न करायचंय मला. छे छे, मला नाही आठवत. अप्पा, अरे तुझा हा लेख माझ्यावरच ढकलतोय. सिद्धू, माझा भाऊ खोटं बोलणार नाही. तू त्याला सांगितलं असतंस तर त्याने आम्हाला सांगितलं असतं. सिद्धू, अरे तू आता खोटं बोलायला लागलास? अरे नाही सिड, अरे नाही, मी नाही खोटं बोललोय. अरे बापू काका, असं काय करतोय? तुला गैरसमज झाला नव्हता का? गैरसमज? आणि यांचा? छे छे, असं होणारच नाही. तूच वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी बोलतोयस. नाही नाही नाही, मी नाही खोटं बोलत आहे तात्या, मी खरं बोलतोय. माझं आदितीवर खूप प्रेम आहे आणि मला हिच्या बरोबरच लग्न करायचं. बस. यापुढे एक शब्दही बोलायचा नाही. तुझी हिंमत कशी झाली माझ्या समोर हे सगळं बोलायला? आजपर्यंत आपल्या घरात कोणी असं परस्पर लग्न ठरवलेलं नाहीये, आणि तू? तात्या आजोबा, माफ करा, पण यात याची काहीच चूक नाहीये. हवं तर तुम्ही मला शिक्षा द्या, पण स्वतःला त्रास नका करून घेऊ. माझ्यामुळे या घरात वाद झालेले मला नाही आवडणार. बेटा, तुझ्याबद्दल आमची काहीच तक्रार नाहीये, पण ह्याला आम्ही माफ करू शकत नाही. याने विश्वास मोडलाय आमचा. घरच्यांच्या आधी स्वतःचा विचार केलेला आहे. तुला तुझ्या मर्जीने लग्न करायचं आहे ना? लव्ह मॅरेज करायचं असेल तर चालता हो इथून. जर आमच्या मुलीला आणि जावायला घरात जागा नसेल ना, तर तिचे मॉम अँड डॅड त्यांना सांभाळायला खंबीर आहेत.